मी गेल्या 12 तासांपासून खोलीत बंद होते आणि माझ्या तोंडात पाण्याचा एक थेंबही गेला नव्हता. उकाड्यामुळे माझी अवस्था फार वाईट झाली होती. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा मी थोडी थक्कच झाले. हे नाव मंदाकिनी. मला 2 मुलं होते आणि दोघांचीही लग्न झाले होते. दुपारची वेळ होती. उन्हाचा कडाका फार मोठा होता. सूर्य जणू आग ओकत होता. पंख्याची किरकिरीत बसून दोन्ही मुलं आपापसात बोलत होते. त्या दोघांच्या बायका त्यांच्या जवळच उभ्या होत्या आणि डोळ्यांनीच त्यांना इशारा करत होत्या. लहान मुलगा अवधूत म्हणाला, गेल्या 6 महिन्यांपासून मीच आईला सांभाळतोय. आता बस, खूप झालं. मी आता खूप कंटाळलोय. आता तुझी पाळी आहे दादा. तेव्हा मोठ्या मुलाने रणजितने रागात पाय आपटत म्हटले, तू कसल्या गोष्टी करतोयस? मला 2 मुलं आहेत आणि माझ्या बायकोची तब्येतही बरी नसते. ती त्यांची काळजी कशी घेणार? आणि आमचे स्वतःचेच इतके खर्च आहेत. मला आईच्या औषधांचा खर्च कसा पेलणार? दोन्ही मुलांनी आईला सोबत ठेवण्यास नकार दिला. मी तिथे उभी राहून दोघांचे चेहरे पाहत होते. आधी मोठ्या मुलाचा रणजितचा चेहरा पाहिला, ज्याच्या जन्माच्या वेळी मी पूर्ण गल्लीत पेढे वाटले होते. आणि मग लहान मुलाचा अवधूतचा चेहरा पाहिला. त्याच्या जन्माच्या वेळी मी खूप आनंदी होते आणि त्याला तर मी माझ्या डोळ्यांचा तारा मानायचे. त्याच्यासाठी मी जगाचे अनेक टोमणे ऐकले होते. तिथे उभे राहून मी ते दिवस आठवत होते, जेव्हा मी तरुण होते. आणि ते दिवस इतके कठीण नव्हते. जेव्हा माझ्या पतीचे निधन झाले तेव्हा हे दोघं इतके लहान होते की त्यांना त्यांच्या वडिलांचा चेहराही आठवत नसेल. मी विधवा झाले होते. ना पाठीशी कोणाचा आधार होता, ना घरात कोणी कमवणारं होतं. एक एकटी बाई होते आणि मला माझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ करायचा होता. मी लोकांच्या घरी काम केले. भर थंडीत गार पाण्याने लोकांच्या घरची भांडी घासली आणि रात्री जागून कपडे शिवले. पण तरीही मी हसायचे, कारण या कामाच्या बदल्यात मला पैसे मिळायचे आणि त्या पैशातून मी माझ्या मुलांना जेव घालू शकत होते. बऱ्याचदा तर असे व्हायचे की घरात फक्त एक वेळचं जेवण असायचं. तेव्हा मी स्वतः उपाशी झोपायचे आणि मुलांना जेवायला द्यायचे. मी माझ्या रक्ताचे पाणी करून त्यांच्या शाळेची फी भरत होते. त्यांना चांगले कपडे घालायचे, जेणेकरून त्यांना त्यांच्या वडिलांची उणीव भासू नये. मला वाटायचे की कदाचित हीच मुलं माझ्या म्हातारपणाची काठी बनतील. पण दुर्दैव बघा, आज ती मुलं मोठी झाली तर मला ओझं समजू लागली. दोन्ही भाऊ अजूनही आपापसात बोलत होते. ही दररोजची कटकट संपलीच पाहिजे. ह्या लहान मुलाने रागाने लाल पिवळं होऊन म्हटले, दादा, आईला ना तू ठेवायला तयार आहेस ना मी. तर आपण दोघं एक काम करूया. हिला गाडीत बसवून जंगलात सोडून येऊया. हे जर एखाद्या चांगल्या माणसाला ही भेटली तर तो पाहिल, नाहीतर एखादा जंगली श्रापत हिला खाऊन टाकेल आणि आपली सुटका तरी होईल. मी हे सर्व ऐकून पूर्णपणे सुन्न झाले होते. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या मुलांचा मी स्वतःच्या हाताने सांभाळ केला होता, ज्यांच्यासाठी मी माझे अख्खे आयुष्य पणाला लावले होते, आज तेच मुलं माझ्याबद्दल अशा गोष्टी करत होते. जणू मी एखादी माणूस नसून त्यांच्यावर ओझं आहे. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी दरवाजाच्या मागे उभी राहून सर्व काही ऐकत होते, पण माझ्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. असे वाटत होते जणू कोणीतरी माझ्या छातीतून काळीजच काढून घेतले आहे. माझे दोन्ही मुलं घराच्या मुख्य दरवाजापाशी उभे राहून हळूहळू हे सर्व बोलत होते, जेणेकरून घरातील कोणालाही त्यांचे बोलणे ऐकू जाऊ नये. पण कदाचित देवाचीच इच्छा होती की आज मला हे सर्व कळावे. मोठा मुलगा म्हणत होता, आता हिला घरात ठेवणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. सतत औषध पाणी, सतत देखरेख करून लोकांचे बोलणे वेगळेच. हिला कुठे सोडून आलो तर सर्व कटकटच संपेल. लहान मुलगाही त्याच्या सुरात सूर मिळवत म्हणाला, दादा, तू बरोबर बोलतोयस. तिला आपण एखाद्या जंगलाच्या बाजूला सोडून येऊ. तिथे कोण शोधायला येणार आहे? काही दिवस रडारड होईल, मग सर्व काही शांत होईल. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वाटत होते की मी एखादे स्वप्न पाहत आहे, पण ते स्वप्न नव्हते तर सत्य होते. अतिशय कडू सत्य. तिकडे त्यांच्या दोन्ही बायका थोड्या अंतरावर उभ्या राहून हे सर्व ऐकत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच हसू दिसत होते. त्या काही बोलत नव्हत्या, पण त्यांचे चेहरे पाहून स्पष्ट समजत होते की त्या दोघींना या गोष्टीचा खूप आनंद होत आहे. कदाचित त्यांनाही माझे या घरात राहणे आवडत नव्हते. मी विचार करत होते, मी खरंच यांच्यासाठी इतकी मोठी डोकेदुखी बनली आहे का? आई म्हातारी झाली की तिचे स्वतःचे कोणीच उरत नाही का? माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलांचे बालपण उभे राहिले. कसं मी रात्र रात्र जागून त्यांना सांभाळले होते. त्यांच्या लहानशा जखमेनेही माझे हृदय कसे थरथरायचे. त्यांच्यासाठी मी स्वतः उपाशी राहून त्यांना जेवण कसे भरवले होते. पण आज तीच मुलं मला जंगलात सोडून येण्याची भाषा करत होते. मी रडत रडत भिंतीचा आधार घेऊन उभी होते. पुढ्यात अचानक समोरील रस्त्यावर एक मोठी काळी गाडी येऊन हळूच थांबली.
गाडी खूप महागडी वाटत होती. तिच्या काचा काळ्या होत्या. काही सेकंदानंतर तिचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक माणूस बाहेर आला. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता. त्याच्या हातात चमकणारे घड्याळ दिसत होते आणि त्याचे बोटही खूप महागडे दिसत होते. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात एक अकालनीय शांतता होती. तो हळूहळू चालत माझ्या मुलांजवळ आला. माझी दोन्ही मुलं त्याला पाहून गप्प झाले. कदाचित त्यांना समजत नव्हते की हा माणूस कोण आहे. तो माणूस त्याच्या जवळ गेला आणि शांत आवाजात म्हणाला, तसे तर कोणाच्या घराची गुपितं ऐकणं चांगली गोष्ट नाही. मी माझ्या गाडीत बसलो होतो आणि बऱ्याच वेळापासून तुम्हा दोघांचं बोलणं माझ्या कानावर येत होतं. आधी मला वाटलं मी दुर्लक्ष करावं, पण नंतर वाटलं की कदाचित देवानेच मला इथे कोणत्या तरी कारणासाठी थांबवले आहे. माझे दोन्ही मुलं त्याच्याकडे रागाने पाहू लागले. मोठा मुलगा म्हणाला, हे बघा, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. हा आमच्या घराचा मामला आहे. त्या माणसाने जराही राग न दाखवता खूप शांतपणे सांगितले, मी फक्त मदत करू इच्छितो. जर तुम्ही दोघं तुमच्या आईमुळे इतके त्रासले आहात तर त्यांना माझ्याकडे सोपवा. मी बदल्यात तुम्हा दोघांना 20 लाख रुपये देईन. त्याचे बोलणे ऐकताच माझे दोन्ही मुलं एकदम थक्क झाले. त्यांना वाटले कदाचित तो विनोद करत आहे. लहान मुलगा रागाने म्हणाला, हे बघा, तुम्ही आमच्यासोबत मस्करी करू नका आणि इथून चालते व्हा. आम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. पण तो माणूस अगदी शांत उभा राहिला. तो म्हणाला, मी मस्करी करतच नाही आहे. मग तो हळूच मागे वळला आणि आपल्या गाडीकडे गेला. काही सेकंदानंतर तो परत आला. त्याच्या हातात चमड्याची एक मोठी बॅग होती. त्याने बॅग जमिनीवर ठेवली आणि तिची चैन उघडली. बॅगच्या आत नोटांचे गट्टे भरलेले होते. माझ्या दोन्ही मुलांचे डोळेच विस्फारले. त्यांच्या बायकाही पुढे आल्या आणि लोभी नजरेने त्या बॅगकडे पाहू लागल्या. तो माणूस म्हणाला, हे पूर्ण 20 लाख रुपये आहेत. जर तुम्ही तुमच्या आईला माझ्यासोबत पाठवले तर हे सर्व पैसे तुमचे होतील. काही क्षणांसाठी तिथे पूर्ण शांतता पसरली. माझी मुलं एकमेकांकडे पाहू लागले. जणू त्यांच्या मनात हाव आणि भीती दोन्ही एकत्र निर्माण झाले होते. मोठा मुलगा हळूच म्हणाला, पण तुम्ही आमच्या आईला घेऊन काय करणार? तो माणूस हलकासा हसला आणि म्हणाला, त्यांची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. मी त्यांचे वाईट काही करणार नाही. फक्त त्यांना माझ्यासोबत घेऊन जाऊ इच्छितो. लहान मुलगा अजूनही त्या पैशांनी भरलेल्या बॅगकडे एकटक पाहत होता. त्याची बायको हळूच त्याच्या कानात म्हणाली, इतका पैसा आपल्याला आयुष्यात कधीच मिळणार नाही आणि ही बाई तशीही आपल्या काही कामाची नाही. तर जाऊ द्या ना. तिचं बोलणं ऐकून माझा आत्मा थरथरला. मला समजत नव्हतं की मी जिवंत आहे की मेले आहे. ज्या मुलांसाठी मी माझे पूर्ण आयुष्य संपवले, आज ते पैशाच्या बदल्यात मला एका अनोळखी माणसाला देण्याचा विचार करत होते. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. माझी इच्छा असूनही मी बाहेर जाऊन काही बोलू शकत नव्हते, कारण माझे हृदय पूर्णपणे तुटले होते. तिकडे मोठा मुलगा काही वेळ विचार केल्यावर म्हणाला, जर आम्ही तयार झालो तर तुम्ही आम्हाला आत्ताच पैसे देणार का? तो माणूस म्हणाला, हो, अगदी या क्षणी हे पैसे तुम्हाला देईन आणि तुमच्या आईला माझ्यासोबत घेऊन जाईन. त्याच्या आवाजात एक विचित्र विश्वास दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात इतके दुःख होते की ते पाहून वाटत होते जणू त्याच्या आतही एखादी जुनी जखम लपलेली आहे. माझी दोन्ही मुलं पुन्हा आपापसात हळूहळू बोलू लागले. त्यांच्या बायका वारंवार त्यांना हो म्हणण्याचा इशारा करत होत्या आणि मी दूर उभी राहून हे सर्व काही पाहत होते. मला वाटत होतं जणू माझे स्वतःचेच घर माझ्यासाठी परके झाले आहे. त्यानंतर तो माणूस मला आपल्यासोबत घेऊन गेला. माझे दोन्ही मुलं गप्प उभे राहिले. त्यांच्यापैकी कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही. मी एकदा त्यांच्याकडे पाहिले. कदाचित माझ्या मनात अजूनही कुठेतरी आशा होती की ते मला आवाज देतील, म्हणतील की आई, तू जाऊ नकोस. पण असे काहीच झाले नाही. ते दोघं फक्त पैशांनी भरलेल्या बॅगकडेच पाहत होते. त्यांच्या बायकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता आणि माझे हृदय त्या क्षणी पूर्णपणे तुटून गेले होते. तो माणूस हळूच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, चला मावशी. मी काही क्षण तिथेच उभे राहिले, मग जड पावलांनी त्यांच्यासोबत निघून गेले. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि मला खूप आदराने आत बसवले. गाडी खूप मोठी आणि महागडी दिसत होती. आत इतकी स्वच्छता होती की मला भीती वाटत होती की माझ्या जुन्या कपड्यांमुळे सीट खराब तर होणार नाही ना. मी गप्प एका कोपऱ्यात बसले. मग गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. जशी गाडी आमच्या घरापासून दूर जाऊ लागली, मी एकदा मागे वळून माझ्या घराकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. हे तेच घर होते जिथे मी माझे संपूर्ण आयुष्य घालवले होते, जिथे माझ्या मुलांनी पहिल्यांदा चालायला शिकले होते, जिथे त्यांच्या बालपणाचे हसू घुमायचे, जिथे माझ्या पतीच्या आठवणी होत्या. आज त्याच घरातून मला एखाद्या ओझ्यासारखे बाहेर काढले जात होते. मी फक्त खिडकीतून बाहेर पाहत रडत राहिले. रस्ताभर माझ्या मनात हजारो प्रश्न घोंगावत होते. शेवटी हा माणूस कोण आहे? त्याने मला का विकत घेतले? त्याने माझ्या मुलांना माझ्या बदल्यात इतके पैसे का दिले? जर त्याला हवे असते तर तो मला पैसे न देताही तिथून घेऊन जाऊ शकला असता. मी स्वतःच त्याच्यासोबत आले असते. तरीही त्याने इतका मोठा सौदा का केला?
काही वेळानंतर मी धीर करून त्याच्याकडे पाहिले तर तो शांतपणे गाडी चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच गांभीर्य दिसत होते. मी हळूच त्याला विचारले, बाळा, तू कोण आहेस आणि तू माझ्यासाठी इतके पैसे त्यांना का दिलेस? तू माझ्या मुलांकडून मला विकत का घेतलेस? मी तर आता कोणत्याही कामाची उरली नाही. ना मी घराचे काम करू शकते ना कोणाला मदत करू शकते. मग तू इतका मोठा तोट्याचा सौदा का केलास? माझा आवाज कापत होता कारण मला खरंच काही समजत नव्हतं. काही सेकंद शांत राहून मी रस्त्याकडे पाहिलं. मग त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू आले आणि तो म्हणाला, मावशी, मी आयुष्यात कधीच तोट्याचा सौदा केला नाही आणि आज देखील केलेला नाही. जर मी तुमच्या मुलांना 20 लाख रुपये दिले आहेत तर त्यांच्याकडून त्यापेक्षा कितीतरी जास्त वसूल करेन. तुम्ही फक्त पाहत जा. त्याचं बोलणं ऐकून मी आणखीनच घाबरले. मला समजेना की त्याला काय म्हणायचे आहे. त्याच्या चेहऱ्यावर त्यावेळी असे हसू होते जे पाहून मी गोंधळून गेले. मग तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. मी तुमचे वाईट काही करणार नाही. थोड्याच वेळात तुम्हाला सर्व काही समजेल. मी गप्प झाले, पण माझ्या मनातील भीती कमी झाली नाही. गाडी सतत पुढे जात राहिली. शहरातील गर्दी मागे सुटली आणि काही वेळानंतर गाडी एका खूप मोठ्या आणि आलिशान घरासमोर येऊन थांबली. इतके मोठे घर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. उंच फाटक, मोठा बगीचा, बाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या. असे वाटत होते जणू ते एखाद्या खूप मोठ्या श्रीमंत माणसाचं घर आहे. गाडी थांबताच एक नोकर धावत आला आणि त्याने दरवाजा उघडला. तो माणूस हळूच आधार देत गाडीतून मला खाली उतरवू लागला. मी अजूनही घाबरलेली होते, पण त्याच्या वागण्यात आदर दिसत होता. म्हणूनच मी गप्पपणे त्याच्यासोबत आत गेले. जसे आम्ही घराच्या आत पोहोचलो, मला एक गोष्ट जाणवली. बाहेर माझ्या मुलांसमोर त्याच्या चेहऱ्यावर जे आपुलकीची छटा दिसत होती ती अचानक गायब झाली होती. आता त्याचा चेहरा खूप कठोर वाटत होता. त्याच्या डोळ्यात रागही दिसत होता, जणू तो एखादे जुने दुःख दाबून बसला असावा. मी घाबरले आणि लगेच त्याला विचारलं, बाळा, खरं खरं सांग, तू कोण आहेस आणि इथे मला का आणले आहेस? त्याने माझ्याकडे पाहिले, मग हळूच म्हणाला, काय खरंच तुम्ही मला ओळखलं नाही? मी त्याला पायापासून डोक्यापर्यंत नीट निहाळलं. त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागले, पण मी त्याला ओळखूच शकत नव्हते. त्याचा चेहरा कुठेतरी पाहिलेला नक्कीच मला वाटत होता, पण मला काही आठवत नव्हतं. मी हळूच म्हणाले, नाही बाळा, मी तुला नाही ओळखलं. सांग ना, तू कोण आहेस? तो काही सेकंद माझ्याकडे पाहत राहिला. मग त्याचे डोळे हलकेच पाणावले. नंतर तो शांत आवाजात म्हणाला, माझं नाव शौर्य आहे आणि मी सदाशिव यांचा मुलगा आहे. त्याचे बोलणे ऐकताच जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे पूर्ण शरीर थरथरू लागले. माझा श्वास रोखला गेला, कारण हे नाव ऐकताच माझ्या जुन्या जखमा अचानक पुन्हा समोर आल्या. माझे हात कापू लागले आणि मी तिथेच जवळ असलेल्या खुर्चीवर बसले. माझे डोळे विस्फारले होते. मी फक्त त्याच्याकडे पाहतच राहिले, कारण आता हळूहळू मला त्याचा चेहरा ओळखीचा वाटू लागला होता. त्याचे डोळे हुबेहूब त्याच्या वडिलांसारखे दिसत होते. तोच राग, तेच दुःख, तोच चेहरा. माझे ओठ कापू लागले आणि मी घाबरत म्हटले, सदाशिव यांचा मुलगा? पण तू तर त्यावेळी खूप लहान होतास. शौर्यच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःखाने भरलेले हसू होते. तो म्हणाला, हो, मी लहान होतो, पण इतकाही लहान नव्हतो की सर्व काही विसरून जाईल. मला आजही सर्व काही आठवतं. कसे एक दिवस माझे बाबा घरातून निघून गेले आणि मग कधीच परत आले नाहीत. मला आजही आठवतं कशी माझी आई रात्र रात्र रडायची आणि बाबांची आठवण काढून बेशुद्ध व्हायची. ती म्हणायची, कोणीतरी आपले घर उद्ध्वस्त केले. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. माझ्या हृदयाचे ठोके खूप वाढत होते, कारण आता मला जाणीव होत होती की कदाचित भूतकाळातील ते सत्य जे मी कित्येक वर्षांपूर्वी विसरून गेले होते, आज पुन्हा माझ्यासमोर ते रहस्य उभे ठाकले होते. आणि कदाचित याच कारणामुळे तो मला इथे घेऊन आला होता. मी अजूनही तिथे बसून थरथर कापू लागले आणि माझ्या डोक्यात जुन्या गोष्टी फिरत होत्या. तेवढ्यात अचानक मागून एक स्त्रीचा आवाज आला, शौर्य बाळा, काय झाले? तू यांना आत का आणलेस? त्यांचा आवाज ऐकून मी हळूच मागे वळून पाहिले आणि त्यांना पाहताच माझे हृदय जोरात धडधडू लागले, कारण त्या दुसऱ्या कोणी नसून सदाशिव यांच्या पत्नी होत्या. आधी तर मी त्यांना ओळखूच शकले नाही, कारण आता त्यांच्या केसात पांढरेपणा आला होता. चेहऱ्यावर वयाच्या सुरखुत्या दिसत होत्या. पण काही सेकंदानंतर मी त्यांना ओळखले आणि कदाचित त्यांनीही मला ओळखले होते. त्या मला पाहताच एकदम थबकल्या. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्यांचे डोळे राग आणि दुःखाने भरून आले. त्या काही क्षणांपर्यंत माझ्याकडे एकटक पाहत राहिल्या. मग कापत्या आवाजात म्हणाल्या, तू इथे कशी? त्यांचा आवाज ऐकून माझी भीती आणखीनच वाढली. मी खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करू लागले, पण माझे पाय कापत होते. शौर्य आपल्या आईजवळ जाऊन उभा राहिला. मग ते दोघंही माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर इतके दुःख आणि राग दिसत होता की मी त्यांच्या डोळ्यात थेट पाहूही शकत नव्हते. शौर्याची आई रडत रडत म्हणाली, सांग, माझा नवरा कुठे आहे? माझे सदाशिव कुठे गेले?
इतकी वर्ष झाली आजपर्यंत त्यांचा काहीच पत्ता लागला नाही आणि त्या दिवशी ते शेवटच्या वेळी तुझ्या नवऱ्यासोबतच होते. त्यांचा आवाज ऐकून माझं काळीजच दडपलं. कारण ते जुनं गुपित ज्याला मी कित्येक वर्षांपासून स्वतःच्या मनात दाबून जगत होते, ते दुःख आज पुन्हा माझ्यासमोर उभं होतं. मी लगेच घाबरत म्हणाले, हे बघ ताई, मला खरंच काही माहीत नाही. माझ्या नवऱ्याने मला कधी काहीच सांगितलं नाही. पण शौर्य रागाने माझ्याकडे सरकला आणि जोरात ओरडला, खोटं बोलू नका, मला सगळं माहीत आहे. माझे बाबा शेवटच्या वेळी तुमच्या नवऱ्यासोबतच पीक विकायला शहरात गेले होते. गावच्या लोकांनी त्यांना एकत्र जाताना पाहिलं होतं, पण परत फक्त तुमचे पती आले. माझे बाबा कधीच परत आले नाहीत आणि त्यानंतर तुमच्या नवऱ्यानेही याबद्दल कधीच कोणाशी काही भाष्य केलं नाही. त्याच्या आवाजात इतकं दुःख होतं की माझं हृदय थरथरलं. तो पुढे म्हणाला, मला हे खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुम्हाला सगळं माहीत आहे. माझ्या नवऱ्याने नक्कीच तुम्हाला खरं काय ते सांगितलंच असेल की रस्त्यात माझ्या बाबांसोबत काय झालं होतं, ते कुठे गायब झाले, ते जिवंत आहेत की मेलेत. मला फक्त खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. त्याची आई ही खूप रडत म्हणाली, आम्ही इतकी वर्ष वाट पाहिली, प्रत्येकाच्या दारावर गेलो, प्रत्येक ठिकाणी त्यांना शोधलं, पण आम्हाला कधी काहीच मिळालं नाही. तुम्ही लोकांनी आमचं घर उद्ध्वस्त केलं. त्यांच्या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण सत्य तर हे होतं की मी स्वतःही त्या जुन्या भीतीसोबत वर्षांपासून जगत होते. पण मी तरीही कापत्या आवाजात म्हणाले की नाही बाळा, मी खरंच सांगते, मला काहीच माहीत नाही. त्यांनी मला काहीही सांगितलं नव्हतं. मी काहीच त्यांना विचारले नाही. शौर्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो जोरात ओरडला, जर तुम्ही खरं नाही सांगितलं तर मी तुम्हाला अशी शिक्षा देईन की तुम्ही विचारही करू शकत नाही. इतक्या वर्षांपासून माझी आई प्रत्येक रात्र रडत घालवते. मी लहानपणापासून माझ्या वडिलांची वाट पाहिली आहे आणि आता जेव्हा मला कळलं की त्या दिवशी तुमचे पती त्यांच्यासोबत होते, तर मी सत्य जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही. मी भीतीने कापू लागले, पण तरीही मी तेच म्हणाले, बाळा, मी खरंच बोलतीये, मला काहीच माहीत नाही. तेव्हाच अचानक त्याने माझा हात जोरात पकडला. त्याची पकड इतकी घट्ट होती की मला वेदना होऊ लागल्या. मी घाबरले आणि त्याच्याकडून हात सोडवू लागले, पण तो मला ओढत ओढत घराच्या मागच्या बाजूला घेऊन जाऊ लागला. त्याची आईही त्याच्या मागे मागे चालत होती. मी सतत म्हणत होते की बाळा सोड मला, मी काही केलं नाही. पण त्यावेळी जणू तो काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. तो मला एका अंधाऱ्या खोलीसमोर घेऊन गेला आणि दरवाजा उघडून मला आत त्याने ढकलून दिले. मी अडखळून जमिनीवर पडले. त्यापूर्वी की मी उठू शकले असते, त्याने बाहेरून दरवाजा बंद केला. मी जोरात ओरडू लागले, दरवाजा उघडा, मला बाहेर काढा. मी काही नाही केलं. पण बाहेर पूर्णपणे शांतता होती. काहीच उत्तर आले नाही. खोली खूप लहान आणि अंधारी होती, जिथे हवाही येत नव्हती. उकाड्यामुळे माझा दम घुटू लागला. माझा गळा सुकत होता. मी वारंवार दरवाजा वाजवू लागले, पण कोणीच आलं नाही. हळूहळू माझं शरीर साथ सोडायला लागलं. तहानेने माझा गळा जळत होता. मी रडत जमिनीवर बसले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की कोणीतरी मला इथून बाहेर काढावं. वेळ हळूहळू सरकत राहिला. समजत नव्हते किती तास निघून गेले होते. त्या अंधाऱ्या खोलीत मला असे वाटत होते जणू मी मरेन. उकाडा आणि तहानेमुळे माझी अवस्था खूप खराब झाली होती. माझे ओठ सुकले होते. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती. मी वारंवार माझ्या मुलांना आठवत होते आणि विचार करत होते, कदाचित जर त्यांनी मला घरातून काढले नसते तर आज मी या अवस्थेत नसले असते. हळूहळू माझी ताकद संपू लागली आणि अखेर मी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. माहीत नाही किती वेळानंतर अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला. हलकासा प्रकाश खोलीच्या आत आला. माझे डोळे कसेबसे उघडले. मी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होते. तेव्हाच मी पाहिले, माझ्यासमोर तेच दोन्ही मायलेक उभा होते. शौर्याच्या आईच्या चेहऱ्यावर आता रागापेक्षा जास्त भीती दिसत होती. कदाचित त्यांना अंदाज नव्हता की माझी अवस्था इतकी खराब होईल. शौर्य घाईघाईने माझ्याजवळ बसला. त्याने मला आधार देऊन उठवले आणि घाबरलेल्या आवाजातच म्हणाला, मावशी, डोळे उघडा. मग त्याने पटकन पाण्याची बाटली उचलली आणि माझ्या ओठांना लावली. मी कापत कापत पाणी पिले. त्यावेळी असे वाटत होते जणू माझा जीव आता परत येत आहे. शौर्याची आई ही माझ्या जवळच बसली होती आणि ती म्हणाली, ताई, आम्हाला माफ करा. आम्हाला तर फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं, पण तुमची ही अवस्था होईल असा आम्ही विचारही केला नव्हता. मी पाणी पिता पिता फक्त त्यांना पाहत होते, कारण त्यावेळी माझ्या मनात भीतीही होती, दुःखही होतं आणि कुठेतरी हा भासही होता की इतक्या वर्षांचं ते दबलेलं सत्य आता जास्त वेळ लपून राहू शकणार नाही. मग मी हळूहळू स्वतःला सावरलं. शौर्य आणि त्याची आई माझ्यासमोरच बसले होते. त्यांच्या डोळ्यात रागही होता, दुःखही होतं आणि सत्य जाणून घेण्याची अस्वस्थताही होती. माझे हात अजूनही कापत होते. मी सतत रडत होते, कारण इतक्या वर्षापासून जी गोष्ट माझ्या छातीत दाबलेली होती, आज पहिल्यांदा मी ती कोणाला तरी सांगत होते. मी कापत्या आवाजात सांगायला सुरुवात केली,
बाळा, आजपासून साधारण 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आपल्या कुटुंबामध्ये खूप चांगले संबंध होते. तुझे वडील सदाशिव आणि माझे पती संजय खूप जिवलग मित्र होते. नाही, मित्रापेक्षाही जास्त होते. दोघं एकमेकांना भाऊ म्हणायचे. पूर्ण गावात त्यांच्या मैत्रीचं उदाहरण दिलं जायचं. लोक म्हणायचे की जर खरी मैत्री पाहायची असेल तर सदाशिव आणि संजयला पहा. दोघं एकत्र शेतात काम करायचे, एकत्र पीक उगवायचे, एकत्रच शहरात जाऊन विकून यायचे. जर एकाच्या घरात आनंद असेल तर दुसरा त्याहून जास्त आनंदी व्हायचा आणि जर एकाच्या घरात दुःख आलं तर दुसरा सर्वात आधी त्याच्या पाठीशी उभा राहायचा. मी आणि तुझी आई ही खूप प्रेमाने भेटायचो. आम्ही सगळे एका कुटुंबासारखे एकत्र राहायचो. त्यावेळी आयुष्य खूप छान चालले होते. पण म्हणतात ना, माणसाची एक चूक सगळं काही संपून टाकते आणि तीच चूक त्या दिवशी झाली होती. मी अश्रू पुसले आणि पुन्हा सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी खूप जोराचा पाऊस पडत होता. आकाशात काळे ढग होते, विजा चमकत होत्या आणि पूर्ण गाव जवळजवळ रिकामच झालं होतं, कारण सगळे आपापल्या घरात होते. संजय शेत पाहायला गेले होते आणि मी घरात एकटीच होते. तेव्हाच अचानक दरवाजावर जोरात थाप पडली. मी जाऊन दरवाजा उघडला तर समोर सदाशिव उभे होते. मी त्यांना पाहिले तर मी चकित झाले, कारण त्यांची अवस्था ठीक वाटत नव्हती. त्यांचे डोळे लाल दिसत होते. ते नीट उभेही राहू शकत नव्हते. त्यांच्या शरीरातून दारूचा खूप तीव्र वास येत होता. मी त्यांना म्हणाले, भाऊजी, यावेळी संजय घरात नाहीत, तुम्ही नंतर या. पण ते आत येऊ लागले आणि बोलले, वहिनी, बाहेर खूप पाऊस पडतोय, मी थोडा वेळ थांबतो. मी त्यांना आत येऊ दिले, कारण त्यावेळेपर्यंत मी त्यांना आमच्या कुटुंबाचाच एक भाग मानत होते. ते आत येऊन बसले, पण काहीच वेळात मला जाणवले की त्यांच्या हालचाली खूप विचित्र होत आहेत. ते माझ्याकडे सतत पाहत होते. त्यांचे डोळे तसे नव्हते जसे नेहमी असायचे. मला आता भीती वाटू लागली. मी त्यांना म्हणाले, भाऊजी, तुम्ही बसा, मी पाणी आणते. पण जशी मी वळले त्यांनी माझा हात पकडला. मी घाबरले. मी माझा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाले, हे काय करताय तुम्ही? सोडा मला. तुम्ही आता शुद्धीवर नाही आहात. तुम्ही जा इथून. पण ते माझं बोलणं ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. कदाचित त्यांनी खूप जास्त पिली होती किंवा कोणीतरी त्यांना मुद्दाम इतकी पाजली होती की ते स्वतःवरील नियंत्रण गमावून बसले होते. ते सतत माझ्या जवळ येऊ लागले. मी खूप घाबरले. मी त्यांना धक्का दिला, पण ते पुन्हा माझ्याकडे सरकले. माझे कपडे ओढू लागले. मी जोरात रडू लागले आणि त्यांना दूर राहण्यास सांगत राहिले, पण ते काहीच ऐकत नव्हते. त्यावेळी मला काहीच समजत नव्हते, मी काय करू. तेव्हाच माझी नजर जवळच पडलेल्या एका जाड दांडक्यावर गेली. मी भीत आणि असह्य होऊन ते दांडके उचलले आणि पूर्ण ताकदीने त्यांच्या डोक्यावर मारले. वार बसताच ते तिथेच जमिनीवर पडले आणि बेशुद्ध झाले. त्यावेळी माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. मी इतकी वाईट प्रकारे घाबरले होते की माझे हातपाय सुन्न झाले होते. माझे कपडे फाटले होते, केस विखुरले होते आणि मी खोलीच्या एका कोपऱ्यात बसून जोरात रडू लागले. मला वाटत होतं आता सगळं संपलं. काही वेळानंतर सदाशिव यांना शुद्ध आली. त्यांनी हळूहळू डोळे उघडले आणि जसे त्यांना सर्व समजले की काय झाले आहे, त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ते लाजेने माझ्याकडे पाहूही शकत नव्हते. त्यांनी अडखळत स्वतःला सावरले आणि काहीही न बोलता तिथून पळून गेले. मी अजूनही त्याच कोपऱ्यात बसून रडत होते. तेव्हाच थोड्या वेळानंतर संजय घरी परतले. त्यांनी जसे मला या अवस्थेत पाहिले ते खूप घाबरले आणि धावतच माझ्या जवळ आले. त्यांनी विचारलं की काय झालं, तू या अवस्थेत का आहेस, तू रडतीयस का? मी घाबरत त्यांना सर्व काही सांगून दिले की कशाप्रकारे त्यांच्या पाठीमागे सदाशिव घरी आले होते आणि त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितले की मी घाबरून त्यांच्या डोक्यावर दांडके मारले होते आणि ते बेशुद्ध झाले होते. मग शुद्ध आल्यानंतर ते पळून गेले. माझं बोलणं ऐकून आधी तर संजय अगदी शांत राहिले, मग अचानक रागाने बोलले, नाही, हे खोटं आहे. सदाशिव असं कधीच करू शकत नाही. तो माझा भाऊ आहे. तू त्यांच्यावर इतका मोठा आळ कसा घालू शकतेस? तुला लाज वाटली पाहिजे. त्यांचं बोलणं ऐकून माझे हृदय तुटले. मी रडतच म्हटले, मी खोटं का बोलेल? माझी अवस्था तर पहा, माझे कपडे पहा. जर तुमचा विश्वास नसेल तर जाऊन त्यांच्या डोक्यावरची जखम पहा. मी स्वतःच्या बचावासाठी त्यांना दांडके मारले होते. तेव्हा कुठे ते थांबले. मी इतकेच म्हटले तर संजय एकदम गप्प झाले. त्यांच्या चेहऱ्यावर रागही दिसत होता, दुःखही, आणि आतल्या आत ते तुटतही होते, कारण त्यांना समजत नव्हते की त्यांचा सर्वात चांगला मित्र असे कसे करू शकतो. माझं बोलणं ऐकल्यानंतर खोलीत अशी शांतता पसरली जणू वेळच थांबला होता. शौर्याची आई सतत रडतच होती. त्यांचे हात कापत होते आणि त्या वारंवार आपल्या तोंडावर हात ठेवून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. शौर्य अगदी दगडासारखा बसला होता. त्याचे डोळे माझ्याकडेच होते, पण असे वाटत होते जणू तो मला पाहत नव्हता. त्याचे डोकं कुठेतरी वेगळीकडेच गेलं होतं. कदाचित तो आपल्या वडिलांबद्दल विचार करत होता.
त्या वडिलांबद्दल ज्यांना तो लहानपणापासून शोधत आला होता, ज्यांच्या आठवणीत त्याच्या आईने आयुष्यभर अश्रू गाळले होते आणि आज अचानक त्याला कळले होते की त्याच्या वडिलांसोबत काय झाले होते. मीही सतत रडत होते, कारण इतक्या वर्षांपासून जे गुपित माझ्या छातीत दाबलेले होते ते आज बाहेर आले होते. मी कापत्या आवाजात पुन्हा सांगायला सुरुवात केली, बाळा, तुझे वडील खूप चांगले माणूस होते. ते मनाचे वाईट नव्हते. त्या दिवशी दारूने त्यांच्याकडून खूप मोठी चूक करून घेतली होती आणि त्यांना आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप होता. त्या घटनेनंतर ते अनेकदा संजयची माफी मागण्यासाठी आले होते. ते हात जोडून म्हणायचे की भाऊ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला स्वतःलाच समजलं नाही की त्या दिवशी मला काय झालं होतं. मी लाजेने तुझ्या डोळ्यात पाहूही शकत नाही आहे, पण मी मनातून वाईट माणूस नाही आहे. संजय बाहेरून शांत राहायचे, पण आतून तुटून गेले होते, कारण ज्या माणसाला ते आपला भाऊ मानत होते त्यानेच त्यांचे जग हलवून सोडले होते. ते मला पाहून रडायचे, पण कोणाशी काहीच बोलायचे नाहीत. गाववालेही समजू शकत नव्हते की अचानक दोन्ही मित्रांमध्ये अंतर का आले. आधी जे दोघं दरवेळी एकत्र दिसायचे आता एकमेकांपासून नजरा चुरू लागले होते, पण कोणालाच सत्य माहीत नव्हते. वेळ निघून गेला, पण संजयच्या मनातील राग कमी झाला नाही. ते रात्रीचे जागत राहायचे, कधीकधी अचानक उठून बाहेर बसायचे आणि उशिरा रात्रीपर्यंत आकाशाकडे पाहत राहायचे. अनेकदा मी त्यांना म्हणाले की जे झाले ते विसरून जा, पण ते विसरू शकत नव्हते. दरवेळी हेच वाटायचे की त्यांच्या विश्वासाचा घात केला गेला आहे आणि हाच विचार हळूहळू त्यांच्या आत विष बनत गेला. मग तो दुर्दैवी दिवस आला ज्याने सगळं काही संपून टाकलं. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दोघं एकत्र धान्य घेऊन शहरात जाणार होते. गावचे लोक त्यांना रोजप्रमाणे एकत्र निघताना पाहत होते. कोणाला काय माहीत होतं की हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल. सकाळी सूर्य उगवताच दोघांनी ट्रकमध्ये धान्याची पोती भरली होती. हवामान खूप गरम होतं, पण काम गरजेचं होतं, म्हणून दोघं निघून गेले. तुझे वडील ट्रक चालवत होते आणि संजय त्यांच्या बाजूला बसले होते. सुरुवातीला दोघं शांत होते. रस्ता लांब होता आणि ऊन हळूहळू तीव्र होत चालले होते. रस्त्यात कधीकधी दोघं थोड्या गोष्टीही करायचे, पण आधीसारखे हसणे आता राहिलेच नव्हते. तुझे वडील कदाचित जाणत होते की संजय त्यांच्यापासून दूर गेले आहेत, पण ते दरवेळी प्रयत्न करायचे वातावरण ठीक करण्याचा. ते म्हणायचे, भाऊ, सगळं विसरून जा, माझ्याकडून चूक झाली. पण संजय फक्त शांत राहायचे. त्या दिवशीही ट्रक सुनसान रस्त्यावर पुढे सरकत होता. ऊन इतके तीव्र होते की रस्त्यावरून गरम हवा येत होती. अनेक तास प्रवास केल्यानंतर दोघं खूप थकले होते. तेव्हा संजय हळूच म्हटले, भाऊ, मी खूप थकलोय, कुठेतरी थोडा वेळ थांबूया, पाणी पिऊया, मग पुढे जाऊया. माझ्या वडिलांनी सांगितले, आता थोडाच रस्ता उरला आहे, शहरात पोहोचून आराम करू. पण संजयने पुन्हा म्हटले की नाही, डोकं खूप जड झालंय, थोडा वेळ कुठेतरी झाडाखाली बसूया. तेव्हा तुझ्या वडिलांनी त्यांचे ऐकले. त्यांनी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवला. तिथे एक मोठं जुनं झाड होतं, ज्याच्या सावलीत थोडं थंड वाटत होतं. दोघं खाली उतरले. तुझ्या वडिलांनी जवळ ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि थोडं पाणी पिले. मग हसून बोलले, बघ भाऊ, म्हातारे झालोय आपण, आता आधीसारखी ताकद नाही राहिली. पण संजयने काहीच उत्तर दिलं नाही. ते फक्त गप्पपणे झाडाखाली बसले. तुझे वडील तिथेच जवळ जमिनीवर आडवे झाले. उकाडा आणि थकव्यामुळे त्यांचे डोळे मिटू लागले. काही वेळ तिथे फक्त हवेचा आवाज होता, पण संजयच्या आत वादळ चालले होते. ते वारंवार त्या रात्रीला आठवत होते जेव्हा त्यांनी मला त्या अवस्थेत पाहिले होते. त्यांना माझे अश्रू आठवत होते, माझे फाटलेले कपडे आठवत होते आणि त्यांचे हृदय आतल्या आत खूप जळत होते. ते स्वतःला समजवण्याचा प्रयत्नही करत होते. कदाचित त्यांनी माफ करून दिले पाहिजे, पण तेवढ्यात अचानक तुझ्या वडिलांनी कूस बदलली आणि त्यांचं डोकं मागे झाडाच्या बुडाला धडकलं. डोक्यावर आधीच लागलेली जखम पुन्हा उघडली आणि तिथून हलकेच रक्त येऊ लागले. जशी संजयची नजर त्या जखमेवर पडली, ते खूप सुन्न झाले, कारण ती जखम होती ज्याच्याबद्दल मी त्यांना सांगितले होते. त्या क्षणी त्यांना पूर्णपणे खात्री पटली की मी खोटं बोलत नव्हते. त्यांच्या मनातील उरलासुरला विश्वास त्या क्षणी तुटून गेला. त्यांना वाटले की ज्या माणसाला ते भाऊ मानत होते त्याने त्यांच्या विश्वासाचा घात केला. त्या क्षणी त्यांचा राग त्यांच्या बुद्धीवर भारी पडला. ते हळूहळू उठले. त्यांचे डोळे लाल झाले होते, श्वास वेगवान झाला होता. ते स्वतःला रोखू इच्छित होते, पण त्यांचे डोके आता काम करत नव्हते. त्यांनी जवळ पडलेला एक जड दगड उचलला. तुझे वडील त्यावेळी अर्धवट झोपेत होते. त्यांना कदाचित अंदाजही नव्हता की पुढच्या काही सेकंदात काय होणार आहे. संजय कापत कापत त्यांच्या जवळ गेले आणि रागाने बोलू लागले, तू माझ्या विश्वासाचा खून केलास सदाशिव. पण तुझे वडील पूर्णपणे समजूच शकले नव्हते की ते काय बोलत आहेत. तेवढ्यात रागात आंधळ होऊन संजयने तो जड दगड थेट त्यांच्या चेहऱ्यावर मारला. वार इतका जोरदार होता की तुझे वडील जोरात तडफडले आणि तिथेच पडले. त्यांच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संधीच मिळाली नाही. काही क्षणात त्यांचे शरीर पूर्णपणे शांत झाले. त्या क्षणी जणू पूर्ण जग थांबले. संजयच्या हातातून दगड गळून पडला.
त्यांना जाणीव झाली की त्यांनी काय करून बसले. ते भीतीने मागे सरकले. त्यांचे हात कापत होते. ते वारंवार सदाशिवला उठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि रडत म्हणू लागले, भाऊ उठ, माझ्याकडून चूक झाली, पण आता खूप उशीर झाला होता. तुझे वडील मरून गेले होते. त्या सुनसान रस्त्यावर फक्त हवा चालत होती आणि संजयच्या रडण्याचा आवाज घुमत होता. ते तिथेच बसून ढसाढसा रडू लागले. त्यांना समजत नव्हते की आता काय करावं. जर त्यांनी गावात जाऊन सर्वांना सत्य सांगितलं तर लोक त्यांना खुनी म्हणतील. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते. भीती आणि घाबरल्यामुळे त्यांनी आणखी एक मोठी चूक केली. त्यांनी आजूबाजूला पाहिले. तिथे दूर दूरवर कोणीच नव्हते. मग त्यांनी आपल्या हातांनी माती खोदायला सुरुवात केली. ते सतत रडत होते आणि म्हणत होते की भाऊ मला माफ कर, माझ्याकडून हे काय झाले. मी रागाच्या भरात सर्व काही संपून टाकले. बऱ्याच वेळानंतर त्यांनी तिथेच रस्त्याच्या कडेला तुझ्या वडिलांचा मृतदेह दफन केला. मग माती सपाट केली जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. त्यावेळी त्यांचे संपूर्ण शरीर माती आणि रक्ताने माखले होते. रात्र होईपर्यंत तो तिथेच बसून राहिला. जणू त्याला घरी कसं जावं हेच समजत नव्हतं. मग मध्यरात्रीच्या सुमारास तो एकटाच ट्रक घेऊन गावात परतला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची अवस्था पाहून मी खूप घाबरले. त्याचे कपडे मातीने भरलेले दिसत होते. चेहरा पांढरा पडला होता. डोळे सुजलेले होते. मी विचारले, सदाशिव कुठे आहेत? तर तो काहीच बोलला नाही. बस गप्प विचारात हरवला. अख्खी रात्र तो थरथरत राहिला. दुसऱ्या दिवशी गावात सदाशिवला शोधण्याची बातमी पसरली. सगळे लोक इकडे तिकडे शोध घेऊ लागले. तुझी आई प्रत्येक दारावर गेली. प्रत्येक रस्त्यावर त्यांना शोधले, पण त्यांना काहीच मिळालं नाही. आणि संजय त्या दिवसापासून कधीच आधीसारखा राहिला नाही. तो प्रत्येक क्षणी भीतीच्या छायेत जगू लागला. रात्री घाबरून उठायचा. कित्येकदा झोपेत सदाशिवचे नाव घ्यायचा आणि रडू लागायचा. त्याचे शरीर हळूहळू कुमकुवत होत गेले, कारण तो आपल्या गुन्ह्याच्या ओझ्याखाली दबून गेला होता. आणि बाळा, सत्य हेच आहे की तुझ्या वडिलांना कोणत्याही शत्रूने नाही तर रागाने विखुरलेल्या त्याच्याच मित्राने मारले. त्यानंतर दुसरी रात्र झाली होती आणि ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात जड रात्रींपैकी एक होती. घराच्या आत अशी शांतता होती जणू या घरात सर्व आनंद कायमचा निघून गेला असावा. बाहेर मंद वारा वाहत होता. कधीकधी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू यायचा, पण आमच्या घराच्या आत फक्त एका माणसाच्या तुटलेल्या श्वासांचा आणि दबलेल्या रडण्याचा आवाज घुमत होता. आणि तो माणूस माझे पती संजय होते. ते खोलीच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसले होते. त्यांचे दोन्ही हात थरथर कापत होते. चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. डोळे लाल झाले होते आणि असे वाटत होते जणू काहीच तासात ते कित्येक वर्षांचे म्हातारे झाले असावेत. त्या दिवसापासून त्यांनी नीट जेवणही केले नव्हते, ना कोणाशी बोलले होते. बस गप्प बसून राहायचे आणि कधी अचानक रडू लागायचे. मी सुद्धा आतून तुटलेली होते, पण तरीही मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते, कारण जर मीही खचले असते तर कदाचित त्यांनी स्वतःला संपवून घेतले असते. मी वारंवार त्यांच्याजवळ जाऊन बसायचे. त्यांचा खांदा पकडून म्हणायचे की स्वतःला सावरा, जे व्हायचे होते ते झाले. पण ते माझ्याकडे पाहतही नव्हते. बस रिकाम्या डोळ्यांनी समोर पाहत राहायचे, जणू त्यांचा आत्माच मरून गेला असावा. खूप वेळेपर्यंत ते अगदी शांत बसून राहिले. मग अचानक त्यांनी आपले डोके वर केले आणि घाबरून माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ते घाईघाईने बोलले, ती बॅग ट्रकमध्ये ठेवली होती. मी एका क्षणासाठी समजूच शकले नाही की ते कोणत्या बॅगबद्दल बोलत आहेत. मग मला आठवले, सदाशिव जेव्हा शेवटच्या वेळी घरातून निघाला होता तेव्हा त्यांच्या हातात एक जुनी चमड्याची बॅग होती. संजय पटकन उठले. त्यांचे पाय कापत होते. मीही त्यांच्या मागे मागे बाहेर गेले. रात्र खूप गडद झाली होती. आकाशात ढग दिसत होते आणि चहूकडे अंधार पसरला होता. घराच्या मागे ट्रक उभा होता. तोच ट्रक ज्यामध्ये बसून ते दोघं शहरात गेले होते आणि ज्यामधून फक्त संजयच परत आले होते. संजय हळूहळू ट्रकजवळ गेले. जणू त्यांना भीती वाटत होती की त्या ट्रकच्या आत त्यांचा गुन्हा अजूनही त्यांचीच वाट पाहत आहे. त्यांनी कापत्या हातांनी ट्रकचा दरवाजा उघडला आणि आत पाहू लागले. मग सीटच्या खालून त्यांनी ती जुनी चमड्याची बॅग काढली. बॅग माती आणि धुळीने भरलेली होती. ती पाहताच माझ्या हृदयाचे ठोके वाढले, कारण न जाणे त्यात काय होते. आम्ही दोघं पटकन खोलीच्या आत आलो. संजयने दरवाजा बंद केला आणि बॅग आपल्यासमोर ठेवून काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला, जणू ती उघडण्याचं धैर्यच त्याच्यात उरलं नसावं. मग त्यांनी कापत्या हातांनी त्या बॅगची चैन उघडली. बॅगच्या आत काही नोटा ठेवलेल्या होत्या, काही जमिनीचे कागदपत्र होते आणि सर्वात वर एक पत्र ठेवलेलं होतं. संजयने जसं ते पत्र उचललं त्याचे हात आणखीनच जास्त कापू लागले. ते बरेच वेळ त्याकडेच पाहत राहिले. मग हळूच ते उघडले. त्यांचा आवाज कापत होता. जेव्हा त्यांनी वाचायला सुरुवात केली त्यात लिहिले होते, संजय भाऊ, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माझ्या कृत्याची खूप लाज वाटत आहे. मला स्वतःचाच तिरस्कार वाटत आहे. मी जाणतो की मी तुझा विश्वास तोडला
आणि कदाचित तू मला कधीच माफ करणार नाहीस, पण तरीही हात जोडून तुझ्याकडे मी माफी मागत आहे. आज आपण दोघं शेवटच्या वेळी एकत्र प्रवास करत आहोत आणि म्हणूनच मी हे पत्र सोडत आहे. हे माझ्या शेताचे आणि जमिनीचे सर्व कागदपत्र आहेत आणि हे काही पैसे आहेत जे मी आयुष्यभर मेहनत करून कमावले होते. मी हे सर्व तुला देत आहे. मी माझ्या पत्नीला आणि मुलाला घेऊन हे गाव सोडून देईन आणि इतका दूर चालला जाईन की तुला कधी माझा चेहराही दिसणार नाही. मी तुझ्या आयुष्यातून नेहमीसाठी निघून जाईन. बस, जर शक्य असेल तर मला माफ कर भाऊ. मी तुझ्या चुकीचे ओझे घेऊन जगू शकत नाही आहे, पण मी मजबूर आहे. मी जे करून बसलोय ते बदलूच शकत नाही. आजचा हा प्रवास कदाचित आपला शेवटचा प्रवास असेल. पत्र वाचता वाचता संजयचा आवाज तुटला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. त्याच्या हातातून ते पत्र खाली पडले आणि ते तिथेच जमिनीवर बसून जोरजोरात रडू लागले. ते आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवून आलटून पालटून हेच म्हणत होते, हे मी काय केले? मी माझ्याच भावाला मारून टाकले. तो स्वतः सर्व काही सोडून जाणार होता. तो मला सोडून दूर चालला गेला असता, पण मी रागाच्या भरात सर्व काही संपून टाकले. त्याचे रडणे पाहून माझे हृदयही फाटत होते, कारण पहिल्यांदा मलाही जाणीव झाली की सदाशिव खरोखरच आपल्या चुकीवर खूप पश्चाताप करत होता. तो बदला घेण्यासाठी आलाच नव्हता. तो तर सर्व काही सोडून जाणार होता. तो आपल्या मित्राला गमावू इच्छित नव्हता, पण त्या एका क्षणाच्या रागाने सर्व काही संपून टाकले. संजय रडत रडत बोलले, जर मी त्यावेळी तो दगड उचलला नसता तर आज तो जिवंत असता. त्याचा मुलगा त्याच्या वडिलांसोबत असता. आज त्याची पत्नी एकटी पडली नसती. मी एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. ते वारंवार आपल्या चेहऱ्यावर हाताने मारून घेऊ लागले आणि स्वतःला कोसू लागले. मी त्यांना पकडून शांत करण्याचा खूप प्रयत्न करत राहिले, पण ते जणू आपली शुद्धच हरवून बसले होते. कधी भिंतीवर डोकं आपटू लागायचे तर कधी जमिनीवर बसून सदाशिवचे नाव घ्यायचे आणि म्हणायचे, भाऊ मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठं पाप झालं. त्या रात्री आम्ही एका क्षणासाठीही डोळा मिटला नाही. संजय वारंवार ते पत्र वाचायचे आणि दरवेळी आधीपेक्षा जास्त तुटायचे. कधी ते कागदपत्रांना छातीशी लावून रडू लागायचे आणि कधी म्हणायचे की कदाचित आम्ही त्या दिवशी शहरात गेलोच नसतो, कदाचित ते रागात आलेच नसते, कदाचित हे सर्व काही आधीसारखे झाले असते. पण आता काहीही बदलणे शक्य नव्हते. सकाळ होऊ लागली होती. बाहेर पक्ष्यांचे आवाज येऊ लागले होते, पण आमच्या घराच्या आत अंधार अजूनही तसाच होता. त्या रात्रीनंतर माझे पती कधीच आधीसारखे राहिले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कायमचे गायब झाले. ते आधी खूप आनंदी स्वभावाचे माणूस होते. पूर्ण गावात त्यांच्या आणि सदाशिवची मैत्री एक आदर्श मैत्री मानली जायची. पण आता तर ते गप्प राहू लागले होते. कित्येक तास एकटेच बसून राहायचे. रात्री अचानक उठून रडू लागायचे. त्यांना प्रत्येक क्षणी अशी भीती वाटत राहायची की एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल. ते प्रत्येक वेळी घाबरलेले असायचे. जर दरवाजावर कोणी जोरात थाप मारली तर ते दचकायचे. जर कोणी सदाशिवचे नाव घेतले तर त्यांचा चेहरा पांढरा पडायचा. ते हळूहळू आतून संपत चालले होते आणि हे सर्व पाहून मीही दररोज खचत चालले होते. पण सर्वात जास्त भीती मला त्या लहान मुलासाठी वाटायची जो त्यावेळी खूप छोटा होता आणि ज्याला हे सुद्धा माहीत नव्हतं की त्याच्या वडिलांसोबत काय झालंय. ते मूल दररोज आपल्या वडिलांची वाट पाहत असेल आणि त्याची आई दररोज अश्रू गाळत असेल. हा विचार करून माझा आत्मा थरथरायचा. पण आता खूप उशीर झाला होता, कारण रागाने कित्येक आयुष्य उद्ध्वस्त केली होती. आणि त्या रात्री ते पत्र आमच्या घरात पडून होतं, जे प्रत्येक क्षणी आम्हाला आमच्या गुन्ह्याची आठवण करून द्यायचं. मी माझ्या पतीला खूप समजावले होते. मी त्यांच्याजवळ बसायचे आणि त्यांचा हात पकडून हळूहळू त्यांच्याशी बोलायचे, कारण ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते. त्यांच्या डोळ्यात दुःख साफ दिसत होते. त्यांना वारंवार हेच वाटत होते की त्यांच्या स्वतःच्या भावांनी फक्त काही जमीन आणि पैशासाठी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि याच लोभाने संपूर्ण कुटुंब तोडले. मी त्यांना वारंवार हेच सांगत होते की आता तुम्ही स्वतःला सांभाळा. गेलेल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. आता पश्चाताप करून काहीच फायदा नाही. जे व्हायचे होते ते झाले. आपल्याजवळ आपले कुटुंब आहे, आपली मुलं आहेत आणि हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. ते शांतपणे माझं बोलणं ऐकत होते. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, कदाचित तू बरोबर सांगत आहेस. मला आता या गोष्टींची काहीच घेणं देणं राहिलेलं नाही. मला ना या जमिनीचा आनंद आहे ना या पैशांचा. कारण जर याच गोष्टीमुळे स्वतःचा भाऊ जीवाचा शत्रू बनत असेल तर अशी संपत्ती काही कामाची नसते. त्यांचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले होते, कारण मी पहिल्यांदाच त्यांना इतके खचलेले पाहिले होते. ते खूप वेळ शांत बसून राहिले. मग अचानक त्यांनी निर्णय घेतला की ते आता त्या जमिनीचा आणि त्या पैशांचा कधीच वापर करणार नाहीत. ते मला म्हणाले, मला असे वाटत नाही की या सर्व गोष्टींनी आपल्या घरातील सुखाला गढूळ करावे. जेव्हा आमचे दोन्ही मुलं मोठे होतील तेव्हा तू हे सर्व त्यांच्यात समसमान वाटून दे. पण आता मी या गोष्टींना हात लावू इच्छित नाही. मी त्यांना खूप समजावले
की इतका मोठा निर्णय रागाच्या किंवा दुःखाच्या भरात तुम्ही घेऊ नका, पण ते आपल्या शब्दावर ठामच राहिले. दुसऱ्या दिवशी ते मला बँकेत घेऊन गेले. त्यांनी सर्व कागदपत्र आणि पैसे एका लॉकरमध्ये ठेवून दिले. ते लॉकर माझ्या नावावर होतं. ते म्हणाले, हे सर्व आता तुझ्याकडे सुरक्षित राहील आणि ज्या दिवशी तुला वाटेल की योग्य वेळ आली आहे त्या दिवशी तू हे सर्व मुलांना देऊन टाक. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिले, कारण मी जाणत होते की ते आतून किती दुःखी आहेत. त्यानंतर आयुष्य हळूहळू पुढे सरकू लागले. आम्ही त्या पैशांना कधीही हात लावला नाही. ती कागदपत्र आणि तो पैसा तसाच बँकेच्या लॉकरमध्ये पडून राहिला. वर्ष सरत गेली. आमची मुलं मोठी होऊ लागली. आम्ही त्यांना खूप प्रेमाने वाढवले होते. मी आणि माझ्या पती दोघांनी मिळून त्यांचा प्रत्येक आनंद पूर्ण केला होता. पण वेळ कधी बदलतो हे कोणालाच कळत नाही. माझ्या पतीचे निधन झाले आणि त्यांच्या जाण्यानंतर माझे आयुष्य पुन्हा बदलले. मी पूर्णपणे एकटी पडले होते. पण मी हार मानली नाही. मी स्वतः मेहनत केली, छोटी मोठी कामं केली, लोकांच्या घरी शिवणकाम केलं, कधी डब्बे करून दिले, कधी मुलांना ट्युशन शिकवली, कसेबसे करून आपल्या मुलांचे पोट भरले. मी त्यांना कधीच हे जाणवू दिले नाही की त्यांचे वडील आता या जगात नाहीत. मी स्वतः उपाशी राहायचे, पण आपल्या मुलांना कधीच उपाशी झोपवलं नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी पणाला लावले. पण कदाचित नशिबाला काही वेगळेच मान्य होते. जेव्हा माझी मुलं मोठी झाली तेव्हा तीच मुलं हळूहळू माझ्यापासून दूर होऊ लागली. ज्या मुलांना मी माझ्या मांडीवर खेळवलं होतं तेच आता मला ओझं समजू लागले. आधी तर त्यांच्या बोलण्याच्या पद्धती बदलल्या, मग अचानक त्यांचे वागणे बदलले. त्यांना माझे प्रत्येक काम चुकीचे वाटू लागले. जर मी काही बोलले तर त्यांना वाईट वाटायचे, जर शांत राहिले तर त्यावरूनही त्यांना त्रास व्हायचा. मला सर्वात जास्त दुःख तेव्हा व्हायचं तेव्हा ते मला एक वेळचं जेवण देतानाही विचार करायचे. त्यांच्या बायका तर मला अजिबात पसंत करत नव्हत्या. त्यांना वाटायचं की मी घरात फालतू पडलेली आहे आणि फक्त त्यांचा खर्च वाढवत आहे. कित्येकदा तर त्या माझ्यासमोर बोलून दाखवायच्या की माहीत नाही ही म्हातारी माणसं कधीपर्यंत दुसऱ्यावर ओझं बनून जगणार आहेत. त्यांचे बोलणे ऐकून माझे हृदय तुटायचे, पण मी तरीही शांत राहायचे, कारण मला माझ्या मुलांच्या घरात भांडणतंटे नको होते. मी अनेकदा रात्री एकटी बसून माझ्या पतीची आठवण काढायचे आणि विचार करायचे की जर ते आज असते तर कदाचित माझी ही अवस्था झालीच नसती. पण मी पुन्हा स्वतःला सावरत होते. मी माझ्या मुलांना कधीच त्या पैशांबद्दल सांगितले नाही, ना त्या जमिनीबद्दल सांगितले, कारण मी जाणत होते की जर त्यांना हे समजले तर कदाचित त्यांचा लोभ आणखी वाढेल आणि मला तीच कहाणी पुन्हा घडवायची नव्हती जी आधी माझ्या पतीच्या कुटुंबात घडली होती. म्हणून मी सर्व काही आपल्या मनात दाबून ठेवले. ती सर्व कागदपत्रे आणि ते पैसे आजही माझ्या बँकेच्या लॉकरमध्ये तसेच सुरक्षित ठेवलेले आहेत. मी कधी त्यातील 1 रुपयासुद्धा वापरला नाही. जरी कित्येकदा माझी अवस्था अशी झाली की माझ्याकडे औषधं खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते, पण तरीही मी त्या पैशांना हात लावला नाही, कारण ती माझ्या पतीची शेवटची निशाणी होती आणि त्यांची अंतिम इच्छाही. मी नेहमी विचार करायचे की ज्या दिवशी सदाशिवचा मुलगा किंवा त्यांच्या घराण्यातील कोणतीही व्यक्ती माझ्याकडे येईल, मी हे सर्व काही त्याच्या स्वाधीन करेन, कारण त्या संपत्तीवर खरा अधिकार त्याच लोकांचा आहे. मला असे वाटत नव्हते की माझी मुलं फक्त पैसा पाहून बदलून जावीत किंवा आपापसात भांडावी. म्हणून मी हे गुपित नेहमी आपल्या हृदयात लपवून ठेवले आणि आजपर्यंत कोणालाही याबद्दल काहीच सांगितले नाही. जेव्हा मी शौर्य आणि त्याच्या आईला माझ्या पतीची संपूर्ण सत्य सांगितले तेव्हा खोलीत अगदी शांतता पसरली होती. शौर्याच्या आईच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्या आपल्या तोंडावर हात ठेवून रडत होत्या, जणू त्यांना ते जुने सगळे दिवस आठवले असावेत. आणि शौर्यसुद्धा अगदी गप्प बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. कदाचित त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याच्या वडिलांनी आपल्या आयुष्यात इतके काही सहन केले होते आणि इतकी वर्ष हे सर्व आपल्या मनात दबवून ठेवले होते. मी त्या दोघांकडेही पाहत होते आणि माझ्या मनातही खूप वेदना होत होत्या, कारण इतक्या वर्षानंतर त्या गोष्टी पुन्हा बाहेर आल्या होत्या ज्या मी नेहमी माझ्या मनात लपवून ठेवल्या होत्या. शौर्य हळूहळू माझ्या जवळ येऊन बसला. त्याने खूप प्रेमाने माझा हात पकडला आणि मला म्हणाला, मावशी, जर तुम्हाला हे सर्व आधीपासूनच माहीत होते तर तुम्ही मला आधी का सांगितले नाही? जेव्हा मी तुम्हाला कित्येकदा माझ्या वडिलांबद्दल विचारले तेव्हाही तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्याचा आवाज भरून आला होता आणि त्याचे डोळे लाल झाले होते. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले, मग हळूच म्हणाले, बाळा, मी म्हणूनच काही सांगितले नाही, कारण मला असे वाटत नव्हते की तू तुझ्या वडिलांबद्दल अशा गोष्टी ऐकून अपमानित व्हावेस. ते कसेही होते तरी अखेर तुझे वडील होते आणि मला तुझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करायचा नव्हता. मी नेहमी हाच विचार केला की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुला सर्व सत्य मी सांगेन. माझं बोलणं ऐकून शौर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आपले डोके खाली झुकवले आणि म्हणाला, माझा विश्वासच बसत नाही आहे की माझे बाबा असे कृत्यही करू शकतात. त्यांनी तुमच्यासोबत इतके चुकीचे कृत्य केले आणि मीही तुम्हाला चुकीचे समजत राहिलो.
मी सुद्धा कित्येकदा तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला. मला माफ करा. त्याच्या आवाजात पश्चात्ताप साफ दिसत होता. तो खरोखर आतून तुटून गेला होता. मी लगेच त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तुला माफी मागण्याची काहीच गरज नाही. तू जे पाहिलंस तेच सत्य समजलंस आणि तुझ्या जागी दुसरा कोणीही असता तर कदाचित त्यानेही असाच विचार केला असता. मी तुला खूप आधीच माफ केलं आहे. आता या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. जे निघून गेले ते परत येणार नाही. माझं बोलणं ऐकून त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आपलेपणा साफ दिसत होता. मग मी त्याला म्हणाले, जर तुला अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तू बँकेत जाऊन लॉकर नंबर 403 उघडून पहा. त्यामध्ये तुझ्या वडिलांनी ठेवलेली सर्व कागदपत्र आणि ते पत्र आजही तसंच ठेवलेलं आहे, जे त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलं होतं. जेव्हा तू हे सर्व पाहशील तेव्हा तुला स्वतःलाच खात्री पटेल की मी खरं सांगत आहे आणि जी तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे ती अखेर तुला मिळून जाईल. मी इतकी वर्ष फक्त योग्य व्यक्तीची वाट पाहत होते. शौर्य मला लक्षपूर्वक ऐकत होता. मी पुढे म्हणाले, मी तुला आणि तुझ्या आईला शोधण्याचाही खूप प्रयत्न केला होता, पण तुम्ही लोक मला कुठेच सापडल्या नाहीत. नंतर मला समजले की तुझी आई तुला घेऊन शहरात निघून गेली होती. त्यानंतर शौर्याच्या आईने हळूच आपले अश्रू पुसले आणि म्हणाल्या, हो, जेव्हा गावात माझ्याकडे काहीच उरले नव्हते तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन शहरात निघून गेले होते. माझ्याकडे राहण्यासाठी घरसुद्धा नव्हते. पण मी हार मानली नाही. मी छोटी मोठी कामं केली. लोकांच्या घरी स्वयंपाक केला, कपडे शिवले. जसे तसे करून मी माझ्या मुलाला शिकवले. मला असे वाटायचे की माझ्या मुलाने मोठा माणूस व्हावं आणि कोणासमोरही हात पसरू नये. आज माझा तोच मुलगा इतका मोठा झाला आहे. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसत होता. त्यांनी प्रेमाने शौर्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, मी माझ्या मुलाला खूप अडचणीतून मोठं केलं आहे आणि मी त्याला कधीच त्याच्या वडिलांची उणीव भासू दिली नाही. शौर्य आपल्या आईचं बोलणं ऐकून रडू लागला. तो उठून आपल्या आईच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आई, तू माझ्यासाठी इतकं सर्व काही केलंस आणि मला कधी जाणीवही होऊ दिली नाहीस की तू किती त्रास सहन केलास. मी खूप नशीबवान आहे की तू माझी आई आहेस. ते दोघं मायलेक एकमेकांना धरून रडत होते आणि मी त्या दोघांकडे पाहून विचार करत होते की आयुष्य कितीही कठीण का असेना, जर माणसाच्या मनात जिद्द असेल तर तो प्रत्येक दुःख सहन करूनही पुढे जाऊ शकतो. मग शौर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, मावशी, आता तुम्ही एकट्या नाही आहात. आता आम्ही तुमचे कुटुंब आहोत. जे काही माझ्या वडिलांचे होते ते आता तुमचेही तितकेच आहे आणि आता मी तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. त्याच्या बोलण्याने माझ्या मनाला खूप सुख लाभले होते, कारण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मला वाटले होते की कदाचित माझ्या पतीची शेवटची इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यांची जबाबदारी योग्य हातापर्यंत पोहोचणार आहे. शौर्याची आई माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर हलकीशी तक्रारही होती. त्या हळूच म्हणाल्या, ताई, तू मला एक गोष्ट तर खरी सांगू शकत होतीस. इतक्या वर्षापर्यंत तू इतके मोठे सत्य एकटीने आपल्या मनात का दाबून ठेवलेस. मी त्यांच्या बोलण्यावर शांत झाले होते, कारण खरोखर मी खूप काही लपवले होते. पण ते सर्व मी कोणत्याही लोभापाही नाही तर भीती आणि मजबुरीमुळे केले होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाले, मी खूप घाबरले होते ताई. मला तू माफ कर. मला वाटले होते जर हे सत्य बाहेर आलं तर पुन्हा तोच लोभ, तोच राग आणि सर्व काही उद्ध्वस्त करून टाकेल. म्हणूनच मी कोणाला काहीच सांगितले नाही. बोलताना माझा आवाज भरून आला होता, कारण इतक्या वर्षांचं दुःख आता बाहेर पडत होतं. शौर्याची आई माझ्या जवळ येऊन बसली आणि तिने माझे हात आपल्या हातात घेतले. ती म्हणाली, तू खूप काही एकटीने सहन केलं आहेस ताई. आता तुला घाबरण्याची गरज नाही. आता आम्ही तुझ्यासोबत आहोत. तिचे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मला असे वाटले की कोणीतरी मला खरोखरच आपलं मानत आहे. मग मी शौर्याकडे पाहिले आणि त्याला म्हणाले, बाळा, आता तू बँकेत जाऊन ते सर्व काही काढून आण. लॉकर नंबर 403 मध्ये तुझ्या वडिलांची सर्व मालमत्ता ठेवलेली आहे. जेव्हा तू ते पाहशील तेव्हा तुला माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसेल. शौर्य काहीच न बोलता उठला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. कदाचित त्याच्या मनात अनेक प्रश्न रेंगाळत होते. तो लगेच बँकेत निघून गेला आणि मी तिथेच बसून देवाकडे हीच प्रार्थना करत होते की आता सर्व काही ठीक व्हावं. बऱ्याच वेळानंतर शौर्य परत आला. त्याच्या हातात एक बॅग होती आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग बदललेला होता. त्याचे डोळे लाल झाले होते, जणू तो रस्ताभर रडतच आला असावा. तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि माझ्यासमोर येऊन बसला. मग त्याने बॅग उघडली. त्यात तीच जुनी कागदपत्र होती, तेच पत्र होतं आणि काही पैसेही होते. त्याने कापत्या हातांनी ते पत्र उघडलं आणि वाचू लागला. जसा जसा तो वाचत गेला तसे तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले, कारण आता त्याला माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसला होता. पत्रात त्याच्या वडिलांनी सर्व काही लिहिले होते. कसे त्यांनी आपल्या भावांच्या भीतीने त्या जमिनी आणि पैसे लपवले होते आणि कसे त्यांची इच्छा होती की योग्य वेळ आल्यावर हे सर्व शौर्यपर्यंत पोहोचवावं. पत्र वाचल्यानंतर शौर्यने ते आपल्या छातीशी लावलं आणि मग तो माझ्या पायापाशी बसला. तो रडत रडत म्हणाला,
मावशी मला माफ करा, मी तुम्हाला चुकीचं समजलो. मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही इतकी वर्ष आमच्यासाठी हे सर्व सांभाळून ठेवलं असेल आणि तुमच्या स्वतःच्या मुलांनी तुमच्यासोबत इतके वाईट वर्तन केले. त्याचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले. मी लगेच त्याला उठवले आणि म्हणाले, बाळा, आता या गोष्टी विसरून जा. जे व्हायचे होते ते झाले. पण शौर्याचा राग आता शांतच होत नव्हता. तो म्हणाला, मावशी, तुमच्या मुलांनी तुमच्यासोबत खूप चुकीचे केले आहे. त्यांनी तुम्हाला एकटं सोडलं, तुम्हाला ओझं समजलं. ते तुमच्याशी असे वागले जणू तुम्ही कोणी परके आहात. मी त्यांना याची शिक्षा नक्कीच मिळवून देईल. मी लगेच त्याला रोखलं आणि म्हणाले, नाही बाळा, असं करू नकोस. ते कसेही असले तर अखेर माझे मुलं आहेत, माझं रक्त आहेत. एक आई होऊन मी त्यांना जेलमध्ये पाहू शकत नाही. माझा आवाज कापत होता, कारण एका आईचं हृदय अखेर आईचंच हृदय असतं, मग मुलं कितीही चुकीची का असेनात. शौर्याने माझ्याकडे दुःखाने पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही अजूनही त्यांच्याबद्दल विचार करत आहात? आणि ते लोक तुमच्याबद्दल काय काय विचार करत होते? तुम्हाला जंगलात सोडून येण्याच्या गोष्टी करत होते. ते लोक माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचेही नाहीत. त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मी काही बोलण्यापूर्वीच शौर्याने पोलिसांना फोन करून दिला. थोड्या वेळानंतर पोलीस आले आणि शौर्य मला सोबत घेऊन माझ्या मुलांच्या घरी पोहोचला. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा माझे दोन्ही मुलं आणि त्यांच्या बायका आम्हाला पाहून चकित झाले. त्यांना समजत नव्हते की अचानक हे काय होत आहे. शौर्य रागाने त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, आता समजलं का आईची किंमत काय असते ते? तुम्ही लोकांनी आपल्याच आईला ओझं समजलं. जिने तुम्हाला जन्म दिला, सांभाळलं, तिलाच तुम्ही घरातून बाहेर काढलं. माझे मुलं खूप घाबरले. ते म्हणाले, तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? शौर्याने रागाने सांगितले, जे तुम्ही लोकांनी आपल्या आईसोबत केले, मी त्याचा हिशोब घेत आहे. इन्स्पेक्टर साहेब, यांना अटक करा. जे लोक आपल्या आईसोबत असे करू शकतात ते कोणासोबतही काहीही करू शकतात. पोलिसांनी जेव्हा त्यांना पकडण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या बायका खूप रडू लागल्या. पण शौर्याचा राग कमी होत नव्हता. मी हे सर्व पाहून आतून तुटत होते, कारण ते कितीही चुकीचे असले तरी अखेर माझीच मुलं होती. मी वारंवार शौर्याला सांगत होते, बाळा, सोडून दे यांना, पण त्याने माझं एकही ऐकलं नाही. थोड्याच वेळात पोलीस दोघांना आपल्यासोबत घेऊन गेले. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. माझ्या मनात दुःखही होतं आणि एक दिलासाही होता की कदाचित आता तरी त्यांना आपल्या चुकीची जाणीव होईल. पण परत येताना शौर्याने हळूच सांगितले, मावशी, आजपासून तुम्ही माझी आई आहात. तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरात राहाल. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला अशा प्रकारे स्वीकारलं होतं, कोणत्याही फायद्याशिवाय, कोणत्याही लोभाशिवाय. त्या क्षणी मला वाटले जणू देवाने माझ्या सर्व दुःखानंतर अखेर मला माझं कुटुंब परत दिलं आहे. शौर्य मला आपल्यासोबत त्याच्या घरी घेऊन आला होता आणि खरं सांगू तर मी कधीच विचार केला नव्हता की कोणी परकी व्यक्ती मला इतका आपलेपणा देईल, जितका आपलेपणा शौर्य आणि त्याच्या आईने मला दिला होता. ज्या घरात मी गेले तिथे मला कधीच असे जाणवू दिले नाही की मी कोणी बाहेरची व्यक्ती आहे. शौर्य दररोज सकाळी माझ्या खोलीबाहेर येऊन मला विचारायचा, मावशी, तुम्ही औषध घेतलं का? तुम्हाला काही हवं तर नाही ना? आणि त्याची आई पण माझी खूप काळजी घ्यायची. कधी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायची, कधी माझ्या डोक्याला तेल लावून द्यायची, कधी माझ्याजवळ बसून गप्पा मारायची. मी कित्येकदा शांत बसून विचार करायचे की जिथे माझी स्वतःच्या रक्ताची मुलं मला ओझं समजू लागली होती, तिथे हे लोक मला आपल्या आईसारखा आदर आणि प्रेम देत आहेत. माझे मन कित्येकदा भरून यायचे. मी बाहेरून भलेही शांत राहायचे, पण आतल्या आत मला माझ्या मुलांची खूप आठवण यायची. मी विचार करायचे की जेलमध्ये ते कसे राहत असतील, त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असेल की नाही. कित्येकदा रात्री मी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी आठवायच्या. कसे ते लहान होते तेव्हा माझ्या मांडीवर झोपायचे, कसे माझ्या मागे मागे ते फिरायचे आणि मला आई आई म्हणून हाक मारायचे. त्याच आठवणींचा विचार करून माझे डोळे भरून यायचे. एक दिवस मी अंगणात बसले होते. शौर्य माझ्याजवळ येऊन बसला. त्याने पाहिले की मी कुठेतरी हरवून गेले आहे. तेव्हा त्याने हळूच विचारले, मावशी, काय झालं? तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. मी आधी तर काहीच बोलले नाही, पण नंतर माझं मन भरून आलं. मी त्याला रडत रडतच म्हणाले, बाळा, आता खूप दिवस झाले आहेत. तू जाऊन माझ्या मुलांना सोडवून घेऊन ये ना. माझं बोलणं ऐकून शौर्य काही क्षणांसाठी शांत झाला. मग त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला, खरंच मावशी, तुमचं हृदय किती मोठं आहे. तुम्ही अजूनही तुमच्या मुलांबद्दलच विचार करत आहात, ज्यांनी तुमच्यासोबत इतके वाईट केले. मी हलक्याशा हसण्यासह म्हणाले, हो बाळा, कसेही असले तरी अखेर ते माझेच रक्त आहे. आई आपल्या मुलांवर कधीपर्यंत नाराज राहू शकते? मला फक्त हे समाधान हवं आहे की ते ठीक असावेत. शौर्य माझं बोलणं ऐकून भावूक झाला. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, मावशी, कदाचित जगात आईसारखं हृदय कोणाचंच नसतं. ठीक आहे, जर याच गोष्टीने तुम्हाला आनंद मिळणार असेल
तर मी आत्ताच जाऊन त्यांना सोडवून आणतो. त्याच्या बोलण्याने माझ्या मनाला थोडं समाधान मिळालं. त्याच दिवशी शौर्य पोलीस स्टेशनला गेला आणि सर्व औपचारिकता पूर्ण करून माझ्या दोन्ही मुलांना त्याने जेलमधून सोडून घरी घेऊन आला. जेव्हा ते दोघं घराच्या आत आले तेव्हा त्यांचे चेहरे पूर्णपणे खाली झुकलेले होते. त्यांच्या डोळ्यात लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. जसे त्यांनी मला पाहिले, दोघे धावत येऊन माझ्या पाया पडले आणि जोरजोरात रडू लागले. ते वारंवार म्हणत होते, आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुझ्यासोबत असं करायला नको होतं. आम्ही तुझी कधीच किंमत समजलो नाही. आम्हाला वाटले होते की आम्ही बरोबर आहोत, पण आम्ही खूप चुकीचं होतो. त्यांचा आवाज ऐकून माझं काळीच थरथरलं, कारण मी पहिल्यांदाच माझ्या मुलांना अशा प्रकारे तुटताना पाहिलं होतं. ते दोघं रडत रडत म्हणत होते की आई, आम्ही आमच्या बायकांच्या सांगण्यावरून वाहवत गेलो होतो. आम्हाला समजलंच नाही की आम्ही काय करतोय. आई, आम्ही तुला खूप दुःख दिलंय. आम्हाला माफ कर. आई, आता असं कधीच होणार नाही. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. तेव्हाच त्यांच्या बायकाही पुढे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरही पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि रडतच म्हणाल्या, मावशी, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुम्हाला कधी समजूनच घेतलं नाही. आम्ही फक्त लहान लहान गोष्टींमध्ये गुंतून राहिलो आणि तुमचे मन दुखवत राहिलो. पण आता आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनातील राग जणू संपूनच गेला. मी विचार केला की जर आज मी त्यांना माफ केलं नाही तर कदाचित हे कुटुंब पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही. मी हळूच उठले आणि मी माझ्या दोन्ही मुलांना उठवून गळ्याशी लावले. ते दोघं लहान मुलांसारखं माझ्या छातीशी बिलकुन रडू लागले. मी स्वतःला रोखूच शकले नाही आणि खूप रडले. त्या क्षणी असे वाटत होते जणू इतक्या वर्षांचे दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत आहे. मग मी त्यांच्या बायकांनाही आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले, जे झाले ते विसरून जा. जर तुम्हाला खरंच स्वतःची चूक समजली असेल तर बस करा. यापुढे कधीही कोणत्याही आईचे मन दुखवू नका. माझं बोलणं ऐकून त्या दोघीही रडू लागल्या. शौर्य आणि त्याची आई हे सर्व पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होते, कारण अखेर एक तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येत होतं. त्यानंतर माझे मुलं मला म्हणाले, आई, आता तू आमच्यासोबत घरी चल. आम्ही तुला एकटं सोडणार नाही आणि आता तुला कधीच कोणताही त्रास होऊ देणार नाही. आधी तर मी थोडी घाबरले, कारण मला भीती वाटत होती की कुठे पुन्हा सर्व काही आधीसारखे तर होणार नाही ना. पण शौर्यने माझ्याजवळ येऊन सांगितले, मावशी, जर तुमचं मन सांगत असेल तर तुम्ही नक्कीच गेलं पाहिजे. कदाचित आता खरोखर सगळे बदलले आहेत. मी शौर्यकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात खरेपणा स्पष्ट दिसत होता. मग मी हळूच हो म्हटले आणि आपल्या मुलांसोबत परत त्यांच्या घरी निघून गेले. पण यावेळी सर्व काही आधीसारखं नव्हतं. आता माझे मुलं माझ्याशी खूप प्रेमाने वागत होते. सकाळी उठताच माझ्या जवळ येऊन विचारत होते, आई, तुला काही हवं तर नाही ना. माझ्या औषधांची काळजी घ्यायचे, माझ्यासोबत बसून जेवायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते मला ओझं समजत नव्हते. त्यांच्या बायकाही आता माझा आदर करत होत्या. माझ्यासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवायच्या, माझ्यासोबत बसून गप्पा मारायच्या आणि माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची काळजी घ्यायच्या. अनेकदा मी गप्प बसून विचार करायचे की कदाचित माणसाकडून चूक होऊन जाते, पण जर त्याला आपल्या चुकीची खरंच जाणीव झाली तर नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात. आणि आज इतके दुःख सहन केल्यानंतर अखेर माझे कुटुंब पुन्हा एकत्र झाले होते आणि आता माझे आयुष्य खरंच समाधानात जात होते. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजची कथा खूप आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा मनोरंजन आणि शिकवण देण्याच्या प्रयत्नात बनवली आहे. कोणाचेही मन दुखवण्याचा हेतू नाही. सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.